नमस्कार, मी गौरी मेहेंदळे. कलायडास्कोप ह्या आमच्या नव्या कोरा पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं खूप मनापासून स्वागत. आमच्या या पॉडकास्टमध्ये तुमच्यासमोर आम्ही घेऊन येतोय काही प्रेरणादायी प्रवास, संघर्ष आणि यशाच्या कहाण्या. आपल्या भारतापासून लांब राहून अमेरिकेत स्थायिक झालेल्या अशा काही सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य गोष्टी असणाऱ्या आपल्या मित्रांच्या गोष्टी ऐकायच्या. जेव्हा ही संकल्पना पहिल्यांदा माझ्या मनात आली तेव्हा अगदी सहजपणे एका जोडप्याचं नाव माझ्या समोर आलं. आपल्या शार्लेटमध्ये मराठी मंडळात आणि आपल्या भारतीय कम्युनिटीमध्ये खूप आदराने घेतलेलं जाणारं नाव म्हणजे सौ दीपाली होले आणि प्रबोध होले. नेहमी हसतमुख, आनंदी असणारा, आपल्या कम्युनिटीत सतत कार्यरत असणारा, कुणालाही कुठलीही मदत लागली तर अगदी धावून जाणारा, त्याचबरोबर अनेक सुंदर उपक्रमांमध्ये इनिशिएटिव्ह घेणारा आपला मित्र म्हणजे प्रमोद. आणि ह्या कामांमध्ये खांद्याला खांदा लावून त्याच्या बरोबरीने काम करणारी त्याची बायको दीपाली. आज या गुणी जोडप्याबरोबर आपण खूप मनमोकळेपणे गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत जाणार आहोत. चला तर मग आपल्या ह्या गप्पांना आता निवांत सुरुवात करूयात. नमस्कार प्रमोद. नमस्कार दीपाली. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. हो, छान दिसते, खूप छान दिसते. थँक्यू. आपण अशा इन्फॉर्मल सेटिंग मध्ये किंवा पार्टीमध्ये कोणाकडे तरी असे अनेकदा गप्पा मारल्या, पण अशा प्लॅटफॉर्म वरती आपण पहिल्यांदाच भेटतोय, तर कसं वाटतंय? छान वाटतंय, पण मला वाटतं हा अगदीच वेगळा, आमच्या दोघांसाठी सुद्धा अगदी नवीन वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे. बरं, मला सांगा, भारतातून तुम्ही दोघं कुठून आहात, कुठल्या शहरातून आहात? भारतातून आम्ही दोघेही पुण्याचे. दोघंही पुणे? अगदी पुणे. म्हणजे नॉट ओनली आम्ही, आमचे सगळे नातेवाईक, माझ्या साईडचे नातेवाईक, हिच्या साईडचे नातेवाईक, अगदी चुलत, काका, मामा, मावशी, आत्ते, भाऊ पर्यंत सगळे पुण्याचे. पक्के पुणेकर आहे. म्हणजे आम्ही कोथरूडला, आता कोथरूडचं जे स्वरूप आहे, जे पुण्याचे असतात त्यांना साधारण कॉन्टेक्स्ट असेल, पण आमचं घर आता जिथे करिश्मा आहे, जी पुण्यातली पहिली 10 मजली बिल्डिंग, तिथे आम्ही साधारण राहायचो आणि त्याच्या आजूबाजूला सगळं शेत होतं. म्हणजे आय हॅव बीन लिव्हिंग इन पुणे म्हणजे बघितलंय, आणि त्याच्या आधी भरपूर पिढ्या. एवढं आम्ही शेतावरून आठवलं, शेत हो ते तेव्हापासून अगदी पुणेकर आहोत आम्ही. आणि शेतावरून आठवलं म्हणजे अगदी मी लहान असताना पासून आमच्याकडे शेती होती. म्हणजे मी हो अगदी शेतकरी कुटुंब. हो, शेतकरी कुटुंबातून आहोत. म्हणजे स्वतः शेती केली नाही, पण सगळं म्हणजे सगळं बघितलेलं आहे की कशी धनधान्य होतात, कसं पिकतं, कशी वांग्याची झाड कसं असतं, याचं सगळं आम्हाला, त्यामुळे आम्हाला दोघांनाही खूप आवड आहे. बाबा पण प्रॉपर शेती करायचे? बाबा नाही, आजोबा करायचे. हा, आजोबा किंवा माझी पणजी, ती सुद्धा शेती करायची. हो, जुनापासून. हो, म्हणजे मी जन्माच्या आधीपासून आमच्याकडे शेती होती. काय काय पिकं लावली तुम्ही? अरे सगळंच होतं, म्हणजे धनधान्य होती, पालेभाज्या होत्या आणि फळं झाडं तर सगळीच होती. तू नाव घेशील ते फळ होतं. आपलं पेरू, चिक्कू, पपई, सीताफळ, आंब्याची झाडं होतं, केळी, भरपूर. म्हणजे नेम द थिंग. अरे हो, भरपूर. त्यांना ह्याचं शेतावरनं आठवलं की आम्ही जेव्हा भारतात जातो तेव्हा त्यांना करायचं असतं काहीतरी शेतात जाऊन. इव्हन आता आमच्या ज्याला एक छोटं शेत आहे जिथं आम्ही तांदूळ वगैरे लावतो, भात लावणी करायला त्या पार्टिसिपेट करतात. ते ट्रॅक्टर वगैरे चालवते, सानू आले की तिला आवडतं. कारण त्याच्या आधी कसं होतं की म्हणजे एकतर भात लावणीच्या काळात जाऊ शकतो, साधारण मार्च एप्रिलमध्ये जेव्हा आम्ही, किंवा मग भात काढणी झाल्यानंतर. तर ते असं तिला दोन्ही एक्सपिरियन्स केलेत तिने, की काढणी झाल्यानंतर मग ट्रॅक्टरने सगळं ते काढून टाकायचं, किंवा एकदा जुलैमध्ये जातो तेव्हा मग पेरणी करायची, म्हणजे भात लावणी म्हणतात त्याला. मग माझा मोठा भाऊ खास थांबलेला असतो की नाही सानू वगैरे आल्यावर आपण लावणी करूया. तो पावसाळ्याचा काळ असतो ना, तर तो भरपूर अगदी म्हणजे शेतीचं दोघी साईडला भरपूर आवड. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही एवढं मोठं नाही, पण बॅकयार्डमध्ये असं गार्डनिंग भरपूर करतो, कारण आम्हाला दोघांनाही मनापासून आवडतं. इनफॅक्ट आम्ही ब्लूमिंग्टनला होतो ना, तेव्हा सुद्धा चर्चचे मोठे मोठे जागा असतात, तर ते काय करतात, त्याचे प्लॉट्स तयार करतात. असं 1-2 गुंठ्याचे प्लॉट्स तयार करतात आणि ते रेंट आउट करतात सीझनसाठी, समरसाठी. मग तिथे आम्ही भरपूर करायचो. आम्ही छोटी छोटी शेती केली होती, म्हणजे बीट रूट म्हणा, आपलं कॅबेज, कॅप्सिकम भरपूर प्रमाणात
म्हणजे एक आनंद होता काय, असं खूप हे नाही पण आणि सगळे म्हणजे ते मित्र आता इथे सुद्धा कंटिन्यू टू बी मित्र आमचे. तिथे ब्लूमिंग्टन मध्ये अभिजित, जर तुला माहिती आहे अभिजित आणि जयेश आणि सुनील आणि सगळे आम्ही तिथं भरपूर ह्या अशा ऍक्टिव्हिटी करायचो. त्याच्यातून भरपूर मग काय चालू असायचं. मला सांगा, तुम्ही दोघेही पुण्याचे म्हणताय आणि तुमची एकंदर केमिस्ट्री बघून मला फार वाटतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे काय? तुम्ही भेटले त्याचं बिग स्टोरी. हाच देईल. बघ, मी साधारण 5 वर्षाचा होतो आणि असं कुठेतरी मी असं कुठेतरी खेळत वगैरे असेल, माझी आई मला शोधत आली, हा कुठे गेला, पमा म्हणते मला, पमा कुठे, आणि म्हणले चल आपल्याला मामींना दवाखान्यात भेटायला जायचंय, म्हणजे माझ्या मामींना. त्यांना मुलगी झाली, आपल्याला बाळ झालंय, त्यांना भेटायला जायचंय. तर तेव्हा मी 5 वर्षाचा होतो, तेव्हा ही झाली होती, म्हणजे माझ्या मामींना, म्हणजे माझ्या मामाची मुलगी आहे ही. आणि मग असं दवाखान्यात तेव्हापासून जी नजर हिने माझ्यावर ठेवली आहे, अशी किलकिली आहे, ते बाळा कशी अशी बघतात तशी बघत होते माझ्याकडे. मला आठवतंय मी 5 वर्षाचा होतो तरी मला आठवतंय, बघत नव्हते, डोळा मारत होते. तर तशी आमची ओळख. आणि ओळखतात म्हणजे फॅमिली. हो येस, हो इतकी गोड केमिस्ट्री आहे, जामच वाटलं होतं की तुमचं लव्ह मॅरेजच आहे म्हणून. येस डेफिनेटली. म्हणजे आधी आमचं ठरवून झालं, मग घरच्यांनी ठरवलं, असं करून आमचं लग्न झालं. खूपच छान, विशेष गोड जोडी आहे. येस. आता तू ब्लूमिंग्टनचा विषय काढलास आता आणि तुझ्या मित्रमंडळींची एवढी नावं घेतली, ते पण आम्ही छान ओळखते त्यांना. पण शार्लेटमध्ये आता तुम्ही किती वर्ष झाले स्थायिक? शार्लेटमध्ये आलो आम्ही 2011 मध्ये. आणि म्हणजे शार्लेटमध्येच आता ऑलमोस्ट 14-15 वर्ष व्हायला आले. किती शहरं फिरून तुम्ही आता फायनली शार्लेटमध्ये आला? सुरुवातीला आम्ही आलो तेव्हा फिनिक्सला आलो. आणि असं सगळं फिरलो आम्ही. पहिल्यांदा फिनिक्सला आलो, तिकडे लँड झालो. नंतर ब्लूमिंग्टन जे आता बोललो तिथून ब्लूमिंग्टनला गेलो, इलिनॉय शिकागोच्या जवळ आहे. तिकडून आम्ही गेलो रोड आयलंडला, ईस्ट कोस्टला, एकदम थंड हवेच्या ठिकाणी, थंड प्रदेशात. आणि तिकडून इकडे आलो. तर म्हणजे हॉटेस्ट प्लेस टू कोल्डेस्ट प्लेस आणि बॅलन्स प्लेस, असा सगळा प्रवास करून आम्ही शार्लेटला पोहोचलो. बरं. पण आता शार्लेट इज युअर होम. शार्लेट इज अवर होम. म्हणजे आता बरेच वेळ बोलताना असं शार्लेट म्हणजे असं सांगताना, अरे तू शार्लेटला येतो ना, की असं बरेच वेळा असं पुण्याला येतोय ना होऊन जातं, एवढं ते होम झालंय. अरे क्या बात आहे. म्हणजे तुमचे तिथले मित्र सुद्धा आता इथे झाले आहेत आणि तो ग्रुप पूर्ण तुम्ही इथे अजून कंटिन्यू झालाय आमचा भरपूर. आणि अगेन म्हणजे दॅट्स व्हॉट मेक्स इट होम, राईट, की अशी ती कंटिन्युटी आलेली आहे सगळी, खूप छान. पण रोड आयलंड सारख्या थंडगार प्रदेशात तिथे तुम्हाला असे भारतीय भेटणं किंवा आपले सण साजरे करणं हे असं कधी पॉसिबल होतं का? सुरुवातीला ऍक्च्युली मी खरं सांगेन, आम्ही जेव्हा सुरुवातीला गेलो तर 15 दिवसातच मी प्रमोदला म्हणत होतो नाही राहू शकत. कारण रोड आयलंडचं काय ना, रोड आयलंड एक म्हणजे एकदम अर्लिएस्ट ते स्टेट आहे ना, बॉस्टन वगैरे, तिकडे सेटलर्स आले वगैरे, त्यामुळे तिथे एकतर खूप जुनं दिसतं ते. आणि दुसरं म्हणजे असं इकडे IT इंडस्ट्री वगैरे बाकी सगळ्या ठिकाणी आहे, तसं तेवढे तिकडे नव्हतं. आम्ही लिटरली असं मराठी माणसांना शोधून हे केलं. पण झालं त्याच्यातून सुद्धा. मग आमचं भरपूर नॉर्थ इंडियन खूप कमी होते, साऊथ इंडियन खूप जास्त होते आमच्या नेबरहुडमध्ये. मग पण चांगली सगळ्यांशी गट्टी झाली. आम्ही तिकडे गणेशोत्सव चालू केले. मग जसं मराठी माणसं वाढली तसं मग आपलं छोटे मोठे मंडळच आम्ही चालू केलं होतं आणि गणेशोत्सव करायचो, प्रॉपर मिरवणूक वगैरे काढत, एकदम धमाल. बसूच शकत नाही. शांत बसूच शकत नाही. मला वाटतं सगळे हे जो आता आपण येणारच होत्या विषयाकडे, पण हा सगळे जे उपक्रम सुरू करतो त्याची मला वाटतं सुरुवात आधीपासून झाली. हो. इव्हन ब्लूमिंग्टनला सुद्धा जसं तिकडे सुद्धा भरपूर गणेशोत्सवात भाग घ्यायचो. आणि इकडे तर रोड आयलंडला तर खूपच आणखीन त्याला मजा करायला मिळाली. खूप चांगले उपक्रम झाले. बरं, तू इनिशिएटिव्ह घेतलेले अनेक प्रोजेक्ट्स मला माहितीये की तू कुठले छान उपक्रम राबवलेस आपल्या गावात, पण आपल्या प्रेक्षकांना त्याबद्दल ऐकायला खूप आवडेल, तर काय सांगशील? गुड क्वेश्चन. कसं आहे ना, आम्ही जेव्हा शार्लेटमध्ये आलो 2011 मध्ये, आता आपण बघतोय की शार्लेट असं एक्सप्लोर झालंय, स्पेशली भारतीय कम्युनिटी. पण त्यावेळी सुद्धा अजून काइंड ऑफ भारतीय लोकांसाठी नवीनच होतं आणि बऱ्याच गोष्टी नव्याने येत होत्या, किंवा 2च स्टोअर्स होते आणि 3-4च रेस्टॉरंट्स होते. पण एव्हरीथिंग वॉज डेव्हलपिंग, पीपल वर कमिंग इन.
तर बऱ्याच ज्या ऍक्टिव्हिटीज आज आपण बघतो की तेव्हा जसं सुरुवातीला आम्ही आलो त्यावेळी शाखा इथे लागायची नाही, आपली संघाची शाखा इथे लागायची नाही. मग तेव्हा आपले शंतनूजी, महेशजी, अभिजित असं सगळं इनिशियल डिस्कशन चालू झालं की शाखा लागत नाहीये. मग ते एकदा असं प्लॅनिंग सुरू झालं आपण इकडे मंदिरात करू शकतो काय. तर आय वॉज लकी टू बी पार्ट ऑफ दॅट इनिशियल प्रोसेस की अरे आपण पार्टिसिपेट केलं, इकडे शाखा चालू झाली वगैरे. तर ते खूप. आणि आज तर आपल्या फक्त शार्लेटमध्ये 6 ते 7 शाखा आहेत फक्त शार्लेट भागात वेगवेगळ्या ठिकाणी. जबरदस्त आपलं कार्य वाढलेलं आहे. तर ते आहे. नंतर असे छोटेसे म्युझिकचे ग्रुप, आमचा हौशी कलाकार म्हणून ग्रुप होता, तर ते दॅट वॉज रिअली गोईंग वेल. आणि असं काय म्युझिक म्हणजे ऑर्केस्ट्रा सारखं नाही, म्हणजे तो सुद्धा एक भाग होता. पण मेनली काय करायचो आम्ही, महिन्यातून एकदा भेटूयात आणि मग कराओके नाईट सारखं की आपण ज्यांना इन्स्ट्रुमेंट आहे ते लाईव्ह सॉन्ग सुद्धा हे प्रेझेंट करायचे. पण ऑफकोर्स कोविड नंतर काही गोष्टी ज्या पॉज झाल्या त्याच्यात ही एक होती, ती काइंड ऑफ इट गॉट पॉज्ड. आणि की ऑफकोर्स फॉर ऑब्वियस रिझन एकत्र भेटू शकत नव्हतं आणि अशी ऍक्टिव्हिटी ऑनलाईन नाही करता येत असं नाही. पण कोविड बापरे तो काळ खूपच भयानक होता ना. म्हणजे मला आता आठवलं तरी असं सगळं थांबल्यासारखं झालं होतं लिटरली. पण त्या वेळेत सुद्धा ऍक्च्युली आम्हाला एक चांगली संधी मिळाली. तुला आठवते का ते मास्कचं शॉर्टेज आलं होतं तेव्हा. येस. तर तेव्हा मग आम्ही अगदी कापड आणण्यापासून ते शिवण्यापर्यंत आणि हा आमचा मस्त एक ऍक्टिव्हिटी, फॅमिली ऍक्टिव्हिटी झाली. आणि भरपूर शेकडो मास्क आम्ही शिवले त्याचा. आणि आम्हाला ते खूपच सुंदर प्रोजेक्ट झाला होता. आणि आता जसं ही म्हणली ना तसं आम्ही चौघेही त्याच्यात पूर्ण गुंतलेलो होतो बरेच दिवस. मुलींनी पण केलं. हो अगदी शिवणयंत्र वापरून वगैरे सगळं प्रॉपर मास्क वगैरे शिवून. पण आणि कसं झालं याचा उपयोग खूप लोकांना झाला. म्हणजे नॉट ओनली अस, आम्ही तर होतोच, पण अशा बरेच घरगुती आपल्या नेटवर्क मधले लोकांनी पार्टिसिपेट केलं. आपल्या सेवा इंटरनॅशनल संघाच्या माध्यमातून ते डिस्ट्रीब्यूट केले, क्लिनिक्सला गेले, हॉस्पिटल्सला गेले, वेगवेगळे आता जे बिझनेसेस आहेत इसेन्शियल बिझनेस लाईक हॉटेल्स होते राईट, रेसिडेन्शियल, आणि त्या सगळ्या ठिकाणी आपण ते सप्लाय केले. तर दॅट वॉज रिअली गुड. म्हणजे खूपच मुलींनी सुद्धा शिवले. आणि असे किती बनवले असतील मास्क तसे काही शेकडो. म्हणजे कारण एकदा बॅच अशी जायची तर असं लाईक 100+ बॅच मध्ये असं द्यायचं, कापड सारखं आणायचं आणि ते चालू ठेवायचं. असं बरेच दिवस चाललं. एन्जॉय केलं. म्हणजे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून त्यांना एनकरेज करून हे काहीतरी करून घेणं खूपच छान. त्याच्याबरोबर अजून एक मला आठवतं, आम्ही कोविडमध्ये आपलं सगळं रिमोट होतं राईट. त्यामुळे आम्ही असं विचार केला की आता आपण भारताची ट्रिप करूया. आणि 4 महिने आम्ही ऍक्च्युली तिथे राहिलो. मुलींनी स्कूल केलं, याने ऑफिस केलं. आणि तिथे राहिल्यावर म्हणजे पीक समरमध्ये असं लक्षात आलं की अरे आपले जे कर्मचारी आहेत म्हणजे पोलीस अधिकारी किंवा ते 12 तास रस्त्यावर काम करतात. मग अशा वेळी प्रमोदचा असं की अरे आपल्याला त्यांना काहीतरी अप्रिसिएशन म्हणून काहीतरी त्याच्यासाठी केलं पाहिजे. मग त्याने जानूला आणि तो असं त्याने भरपूर स्टेशन मध्ये जाऊन सॅनिटायझर आणि लस्सी सगळ्यांना वाटप केली. ते खूप सुंदर प्रोजेक्ट झालं होतं. छान वाटायचं की अरे लाईक वी आर मेकिंग लिटल बिट ऑफ डिफरन्स इन समबडीज लाईफ. मस्त वाटतं. 4 महिने एवढ्या कोविडच्या काळात आम्ही खूप छान फॅमिली टाइम स्पेंड केला तेव्हा. म्हणजे दोन्हीकडे मी माझ्या आईकडे पण जाऊ शकले, सासरी पण जाऊ शकले. आणि त्यावेळी आम्ही मग शेतावर जाऊन राहायचो कारण मग रिस्ट्रिक्शन्स नसायचे ना, शेतावर जायला आणि परवानगी असायची कारण शेताची कामं पण असायची. आणि आम्हाला छान तो काळ खूप छान मुलींनी खूप एन्जॉय केलं तेव्हा. मला त्यांनी एकदा ना मुलींचा फोटो दाखवलेला अगं की असं खांद्यावर बसवलंय. म्हणजे मला वाटतं लहान होत्या त्या मुली आणि वारीला पण तू घेऊन गेलायस मुलींना. वारी म्हणजे आमचा अगदी जवळचा विषय. कारण का माझे आजोबा स्वतः अगदी त्यांच्या लहानपणापासून ते अगदी 85 मध्ये मला वाटतं तोपर्यंत ते वारीला जायचे. 85 वयापर्यंत जायचे. म्हणजे तो असा अगदी आमच्या जवळचा विषय. आणि त्याच्यामुळे आम्ही वाटच बघू त्या संधीची की कधी असं होते. आणि 1 वर्ष आम्ही पुण्यात होतो आणि तेव्हा वारीची वेळ आली. आणि मुलींचा भयानक म्हणजे इतका सुंदर एक्सपिरियन्स होता. आम्ही तिकडे गेलो त्या आणि बराच 1-1.5 तास वाट बघितली. आणि त्याच्यानंतर साधारण त्या नोटीस येतात की अरे वारी एवढ्या अंतरावर. आणि जसं ते आम्ही तो अथांग सागर समोर पाहिला, प्रत्येक वेळी मी हे बोलतो ना अजूनही अंगावर आणि आमच्या डोळ्यातून ते खूप सुंदर. आणि मुली आता कसं आहे ना, आता जसं ही बोलली की आपल्याला एक लहानपणापासून कॉन्टेक्स्ट असतो की अरे वारी आणि त्याचं तर भव्यत्व आणि ते सुंदर असं त्याच्यात पाहायचंय.
त्यांना तो कॉन्टेक्स्ट आम्ही बोलतो तेवढाच, बाकी काही नव्हता. आणि त्या सुद्धा एवढ्या इमोशनल झाल्या होत्या की अरे ती अशी सुंदर फुलांनी सजवलेली ती मोठी ती त्यांची ती गाडी असते ती आली, आणि मग त्याच्यात त्यांना ती दिसली की अरे पालखी अशी असते. आम्ही त्यांना सांगत होतो, त्या पाहत होत्या असा एवढा. आणि सगळे पांढरे सदरे घाललेले सगळे वारकरी असतात, ते विणा आणि ढोलकी घेऊन अशा छोट्या छोट्या त्या दिंड्या येत होत्या. त्यांना ते इतकं भारी वाटत होतं. टिपिकली येतातच, लाखो लोक चालत असतात, येतातच आहे, आणि दे वर सो मच एन्जॉय. तिथली वाई मुलींना मिळणं हेच खरं तर खूप भाग्याचं आहे. तुम्हाला खरं तर खूप हे कौतुक आहे की तुम्ही घेऊन गेलात आणि मुलींना तो अनुभव दिलात. नाही ऑफकोर्स. आणि आम्हाला म्हणजे थोडा आम्ही इनिशियली सांगत होतो की अरे म्हणजे एवढ्या गर्दीत किंवा काय त्यांना आवडेल का किंवा काय, म्हटलं घेऊन तर जाऊयात, त्याच्याशिवाय कसं कळणार आवडतंय की नाही. खूप आणि माझं तर म्हणजे सगळ्या मित्रमंडळींना म्हणणं असते की तुम्ही आपल्या मुलांना त्याच्यात टाकून तर बघा, म्हणजे आवडेल नाही आवडेल त्यांना काय वाटेल ते बघूयात, ते सांगतील ना, ते फीडबॅक देतील त्यांना. पण येस, म्हणजे मग थँक्स फॉर आस्किंग दिस. मला असं म्हणजे ते असं मी नेहमी सांगतो तेव्हा मला असं इमोशनल व्हायला होतं. इट वॉज रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. ढोल ताशा आणि असं सगळं नाद आणि हे सगळं म्हणतोयस तर शिवसच्या विषय सोडून आपल्याला पुढेच जाता येणार नाहीये. बापरे. त्यामुळे शिवस्य तुझ्यासाठी काय आहे? शिवस्य इज व्हेरी क्लोज टू हार्ट. कसं सुरू केलं, कसं सुरू झालं सगळं? मला अजूनही आठवतोय, आम्ही इकडे आम्ही आलो तेव्हा मला वाटते जुलै ऑगस्ट महिना होता. आणि आम्हाला पहिल्यांदा जेव्हा आम्ही मंदिरात गेलो तेव्हा गणपतीचा सीझन होता आणि महाप्रसाद होता ज्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा. आणि आम्हाला इतकं छान वाटलं, बापरे, देवळामध्ये एका दिवशी महाप्रसादाला इतकी लोक जेवून जातात, आणि ते सुद्धा सगळ्या आपल्या व्हॉलंटिअरने केलेला स्वयंपाक होता, राईट. मग तेव्हा काय असं कोणी आचारी येऊन म्हणजे करत असेल, पण आपण बरीचशी आपल्यासारखी लोक तिथे काम करत होते. ते बघून आम्हाला इतकं छान वाटलं. आणि आम्ही गाडीत येताना तेच म्हणतो, अरे किती लोक होती आणि एवढी लोकांनी एवढा श्रीखंड पुरीचा स्वयंपाक, म्हटलं बापरे, म्हणजे अगदी इंडियाची आठवण आली. तेव्हा प्रमोदचं असं म्हटलं झालं की अरे फक्त इथे ना ढोल ताशा मिसिंग वाटतंय मला. हा, आणि ते असं डिस्कशन चालू झालं. आणि मग ऑफकोर्स संगीताताई आणि बाकी आपल्या बहुतेक पांडुरंगजी ते आणि सगळ्यांशी असं बोलणं झालं की अशी कल्पना आहे, आपण फिगर आउट करू काय कसं, कारण काहीच माहिती नव्हतं ना. मग एकदा ईमेल पाठवली मला आपला दाजीबा पाटील, शंतनू वडोदकर, म्हणजे देवर लाईक द फर्स्ट विदिन फ्यू मिनिट्स रिस्पॉन्स की अरे खतरनाक, आपण करूयात. आम्ही एकत्र झालो. मग कसं करायचं, मटेरियल आणायचं, एवढं कसं आणायचं काही माहिती नाही. आणि म्हणजे हे तर म्हणजे सगळ्यांनी ऐकलंच पाहिजे, मी आणि दाजीबा आणि आय थिंक शंतनू सुद्धा होता का, पण आम्ही दोघे होतो हे मला पक्क आठवतंय. आम्ही एका शेतावर गेलो का, तर आपला थिनर केरोसिनचे मोठे ड्रम्स असतात मेटलचे, ते ड्रम आम्ही तो ढोलाचे पिंप म्हणून वापरलं. आणि ते वापरण्यासाठी आम्ही गेलो रात्रीचे. त्यांनी सांगितलं 8 नंतर ये. शेतात एका गडद अंधार, कारण फेब्रुवारीची वगैरे वेळ होती. आणि आम्ही घाबरलो होतो की अरे म्हणजे इकडचं कसं शेतावरची वातावरण वेगळे असतं तिकडची, मला कोणी बंदूक घेऊन बाहेर येते का काय वगैरे. पण गेलो, चांगला माणूस होता. आणि दाजीबानी मी गेलो डेअरिंग करून. आम्ही दोघे एकमेकांना, दाजीबा बरोबर आहे का, जातो का, करतोय का, पण झालं. तर तशी ती सुरुवात झाली आमची. आणि आपला हा केदार हिंगे सुद्धा त्यावेळी खूप ऍक्टिव्ह होता. कॉलेजची 1-2 मुलं मिळाली. म्हणजे पहिल्यांदा आपण सुरुवात केली तसे 3 ड्रम आणले होते. आणि मग भारतातून फक्त ती पानं असतात लेदरची, ती आणली होती. मग हे पिंप, ती पानं, 1 ताशा, असं करून आपलं 3 असले ढोल आणि 1 ताशा, असं ते आपलं पथक चालू झालं होतं. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही आज पाहताय ते, मग त्याच्यात ऑफकोर्स म्हणजे एवढी, म्हणजे जसं मगाशी आपण बोललो, हे होम आहे का आहे, तर हे अशी सोन्यासारखी माणसं आणि प्रत्येक जण प्रत्येक वेळी असा उभा की आपल्याला मग शिपिंग करायचंय, कसं करू शकतो. प्रताप पाटील, बापरे, तो तर माझा असं म्हणजे सावलीसारखा माझा सपोर्टर आहे, एकदम जबरदस्त. आणि सगळेच, अभिजित आहे, जयेश आणि हे आदिती, ती सुद्धा खूप ऍक्टिव्ह असते. संगीताताई तर कायमच सपोर्टला असतात. एवढ्या सगळ्यांनी एवढं मोठं आता स्वरूप तयार झाले. म्हणजे आता ऍज वी स्पीक, आता मागच्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 25 ढोल आणि 8 ताशा इथपर्यंत क्रू आलेला आहे. आणि अजून एक ह्याच्यातली गंमत माहितीये का, की एवढ्या वर्षात आपण जसं सुरू केलं, आता जसं आपण प्रत्येक गोष्टीचं बोलतो, मला कौतुक आहे कारण मी लहानपणापासून ते पाहिले. आता इथे म्हणजे बॉर्न झालेला वाढणाऱ्या मुलांना तेवढंच कौतुक झालंय त्याचं, कारण ते वर्षानुवर्ष मुलं पण बरीच मुलं 50% आपले ढोलवादक मुलंच असतात. कारण ते फोटो पाहतो आम्ही,
त्या फोटोमध्ये तर केवढे लहान लहान जबरदस्त. त्यांचा तो पोशाख ठेवलंच नाहीये ना हो. आपण. ह्याचं म्हणजे असं आहे की तुला इच्छा आहे ना तर ठीक आहे वाजू शकतो असं काय. आणि म्हणजे मी खरंच अगदी मी हे अभिमानाने सांगतो आणि हे इट्स नो क्रेडिट टू मी, हा सगळा ग्रुपच इतका सुंदर आहे ना की ज्या दिवशी सुरू केलं तेव्हा आतापर्यंत एवढ्या मागच्या 14-15 वर्षात असं एकदाही कोणाला आपण सांगायची गरज नाही पडली किंवा नाही सांगितलं की नाही आता आपण नाही जास्त लोक घेऊ शकत किंवा पार्टिसिपेट नाही. इट नेव्हर हॅपन. म्हणजे फॉर लॉजिस्टिकल रिझन झालं असेल तर दॅट्स अ डिफरंट स्टोरी, पण असं लाईक देर इज नथिंग की नाही आता नाही करू शकत पार्टिसिपेट. ऑलवेज वेलकम अँड दॅट्स व्हॉट एव्हरीबडी अप्रिशिएट्स की लाईक यु नो हे करायला पाहिजे म्हणून. मला सांग, आता ज्या लेवलला आपलं ढोल ताशा पथक आहे, इथून पुढे अजून बाहेर नेण्याचा विचार आहे का, अजून मोठा करायचा का, मे बी माहिती नाही कॉम्पिटिशन्स असतात का किंवा काय? हो, याच्या असतात ना, भरपूर कॉम्पिटिशन्स असतात आणि ऑनेस्टली आपण कधी कॉम्पिटिशन मध्ये नाही पार्टिसिपेट केलं फॉर 2 रिझन्स. कारण लॉजिस्टिकली हे ढोल नेणं आणि ते खूप हे पडतं, पण आपल्या जवळपास असेल किंवा मे बी आपण असंही करू शकतो गोइंग फॉरवर्ड की आपला अटलांटा आहे, जे ड्रायव्हेबल लोकेशन्स आहेत तिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी करू शकतो. बरोबर, डेफिनेटली. म्हणजे आयडियाज आहेत की काहीतरी करायचं वगैरे, आणि तर बघूयात. म्हणजे डेफिनेटली त्याच्या डोक्यात आयडिया आहे, त्यामुळे आता त्याच्यावर नक्की काहीतरी काम होईल. त्याची पण कल्पना असेल ना की शिवस्य मार्फत आपण मोठं फूड ड्राईव्ह करतो. हो, हा, तर ऍक्च्युली बरंच. आणि वाद्य वाजवणं आणि हे तर कल्चरल त्याला एक बॅकग्राऊंड आहे, पण भरपूर आपल्या ह्या जे विधायक ऍक्टिव्हिटीज म्हणतो आपण त्या सुद्धा भरपूर झाल्या. म्हणजे आत्ताच आपण 5K रन केला आणि फूड ड्राईव्ह केला. फूड ड्राईव्ह तर आता हे ह्या वर्षी 5वं वर्ष होतं आणि पहिल्या वर्षी सुरू झालं तेव्हा अप टू 5,000 पाऊंड असं फूड. यावेळी आपण 18,000 पाऊंड फूड डोनेट केलं, म्हणजे वर्थ ऑफ लाईक यु नो कॅश आणि सगळे डोनेशन. आणि अजून एक आपण मागच्या 2 वर्षापासून एका असोसिएशनशी एक अफिलिएट केलं. ते बेसिकली प्रोव्हाइड्स, म्हणजे जे होमलेस इस्पेशली यंग मुली असतात त्यांना ते सपोर्ट प्रोव्हाइड करतात आणि त्या कॉन्सेप्टला ते ट्रान्झिशन होम म्हणतात. ही व्हेरी कॉमनली नोन कॉन्सेप्ट आहे. आपण हे लोकल सगळ्या संस्था आहेत हो, या सगळ्या शार्लेटच्या आणि आजूबाजूच्या संस्था. हो. आणि तुला सांगतो, आपला लेझिमचा क्रू आहे ना, मला ते स्पेसिफिकली मेन्शन करायचंय. का सांगतो की आपल्याला ढोल आहेत, वाद्य आहेत, सगळं बाकीचा माहोल आहे, पण तू जर फेस्टिवल ऑफ इंडियाला किंवा जिथे आपला लेझिमचा क्रू असतो, व्हॉट मेक्स इट व्हायब्रंट इज द लेझिम क्रू. कारण ते एवढं सुंदर सुंदर छान नऊवारी साडी घालून आणि ते मस्त हे असतो. आणि खरं जसं मी मगाशी बोललो ना, तसं सुप्रियाने खूप मदत केली आणि ही सुरुवात केली ना, हा एवढा मोठा क्रू तयार करायला, ते आपल्या नीतू पाटीलने. एवढं सुंदर ते सगळं जमून आले आणि लाईक व्हॉट यू सी इज लाईक जेवढी नावं घेतली सगळ्यांच्या अशा एफर्ट्सनी. म्हणजे इट्स माय बेबी. आय नो आय एम टॉकिंग मोर अबाउट दिस, पण आय लव्ह दिस शिवस्य ओव्हरऑल एफर्ट्स. नाही, खूपच छान. आणि आता तू इट्स युअर बेबी म्हणालास म्हणून मला आता हे त्या दुसऱ्या विषयाकडे जायला आवडेल की वास्तू रियालिटी. दिस इज ऍक्च्युअली युअर बेबी. तर वास्तू रियालिटीचा म्हणजे नोकरी करून हा एक वेगळी वाट काढून स्वतःचा व्यवसाय सुरू करणं, त्यात काय चॅलेंजेस होते, म्हणजे कुठून हा विचार कसा आला आणि कसं काय हे सगळं सुरुवात कशी केली, आणि टेल अस अबाउट इट. आम्ही 2013ला साधारण इकडे 11ला आलो आणि साधारण 12-13ला आपलं घर घ्यायची प्रोसेस चालू झाली. तेव्हा आमचं ह्या शोधण्याच्या प्रोसेस मध्ये की अरे व्हॉट डू वी डू नाउ, म्हणजे वेअर डू वी स्टार्ट, अशा त्या ह्याच्यात ऑब्व्हियसली जे प्रश्न होते मनात होते. आणि मग घर घेतलं आणि ती प्रोसेस मधून गेलो तेव्हा ऍक्च्युअली लक्षात आलं आहे की आपण हे असं करू शकलो असतं किंवा ही इन्फॉर्मेशन कदाचित आपल्याला बिफोर हँड मिळाली असती तर बरं झालं असतं वगैरे वगैरे. आणि मग असं ते इन्फॉर्मेशन शेअरिंग चालू राहायचं की नवीन कोण घर घेत आहे, अरे असं कर बरं का, मी असं केलं होतं वगैरे वगैरे. आणि ते जेव्हा चालू झालं तेव्हा मग आमचं असं डिस्कशन व्हायचं की आपण मग रिअल्टर म्हणून काम करू शकतो, काय हरकत नाही आहे. आणि मग जे असं जवळच्या मित्रमंडळांनी बरंच हे सुद्धा केलं, एनकरेज पण केलं. म्हणजे अभिजित तर नेहमीच एनकरेज करतो. जवळच्या मित्रांनी जास्त एनकरेज केलं. तुम्ही एवढा त्याच्यात सहभाग घेताच आहे तर वाय नॉट, म्हणजे लायसन्स का नाही घेत आहात, प्रोफेशनलीच करा असं. मग तसं ऍक्च्युली ते थॉट प्रोसेस चालू झाली. आणि मग तेव्हा पण ऍक्च्युली तेव्हा लक्षात आलं की अरे हे दिसतंय बाहेरून पण इट्स नॉट दॅट इझी. म्हणजे त्याच्या 4 वेगवेगळ्या एक्झाम द्यायच्या. स्टेटची एक्झाम असते, त्याच्या आधी 70 आवर्स स्कूल करायचं असतं आणि मग नॅशनल एक्झाम असते आणि मग ॲफिलिएशन घ्यायचं असतं आणि मग सगळं नवीन शिकायचंय. कारण भारतातले आपल्या बऱ्यापैकी
असतात कॉन्टेक्स्ट असतात की घर कसं बांधलं जातं वगैरे, इथे काहीच नाही. आणि मग ते सगळं शिकून घ्यायचं, समजून घ्यायचं. आणि माझी बॅकग्राऊंड अशी सिव्हिलची वगैरे काही नाहीये, त्यामुळे एव्हरीथिंग वॉज काइंड ऑफ न्यू, फ्रेश. जसं तू चॅलेंजेस बोललीस, तर लाईक एव्हरीथिंग वॉज लर्निंग फ्रॉम प्रोसेस पर्स्पेक्टिव्ह. आणि जे आपल्या स्वतःच्या एक्सपिरियन्स मधून शिकलो ते मग कॉन्टेक्स्ट मध्ये येतं. आणि ऑफकोर्स जसं हे सगळं चालू झालं तसं काही दिवसांनी मॅडम जॉईन झाल्या. आणि आता तर म्हणजे शी बेसिकली रन्स एव्हरीथिंग. म्हणजे मी मोर लाईक आता सपोर्ट काइंड ऑफ मोड मध्ये असतो. पण म्हणजे पण हे खूप खूप लर्निंग एक्सपिरियन्स होता. जसं की मुळात काय ना, आपल्याला जे चॅलेंजेस आले त्याच्यातून लर्न झालो आणि लेट्स सी हाऊ वी कॅन कॉन्ट्रीब्युट. दॅट वॉज वन आस्पेक्ट. ऑफकोर्स व्यवसाय तर आहेच आहे शेवटी, एक अजून एक फुल टाइम जॉब प्लस अजून एक करायचं. तर आम्ही नेहमी सांगतो आता की तुम्ही पार्ट टाइम करता का, तर मी सांगतो नाही, आम्ही 1.5 टाइम करतो. कारण माझा जॉब आहे, ऑफकोर्स आहे, मी विकेंडला जास्त वेळ देतो, पण दीपाचं फुल टाइम असतं त्यामुळे ती फुल टाइम वेळ देते. आणि मी असं बऱ्याच वेळा बघितलं की म्हणजे आता घरी अशी गोष्ट खूप जवळची गोष्ट राहील, म्हणजे कोणाला आणि आपल्या भाषेत जर कोणी बोलत असेल तर ते जास्त लवकर कनेक्ट होतं. तर मी बऱ्याच म्हणजे जेव्हाही मी घर दाखवायला जाते जेव्हा ते आपल्याशी असं म्हणजे मराठीतून बोलतात आणि तेव्हा कळतं की नाही नाही आम्ही इतकं कम्फर्टेबल आहोत किंवा खरंच छान आम्ही म्हणजे तू आम्हाला भेटलीस ते असं. त्यामुळे ते एक वेगळ्या प्रकारचं रिलीफ आहे. नाव कसं सुचलं, मला नाव इतकं आवडलं, वास्तू रियालिटी. खरंच आपण असं अरे वास्तू आपलं घर असं वाटतं. एक्झॅक्टली. आता तू जसं म्हणलीस ना, ही माझी वास्तू, हे माझं घर, दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट द लाईक आयडिया वॉज की अरे म्हणजे हे नाव जेव्हा हे करत होतो की आता बरेच वेळा असंही आमचं डिस्कशन झालं मित्रांशी बोलताना की आपण अमेरिकेत आहोत तर इथलं काहीतरी असं थोडं वेस्टर्न वाटेल असं सुद्धा काहीतरी नाव विचार करू शकतो. पण अगेन की मग पण आपलं का नाही, म्हणजे आपण जसं म्हणतो अरे हे ह्याचा जर्मन अर्थ असा होतो किंवा लॅटिन अर्थ असा होतो म्हणून आम्ही हे नाव ठेवलंय. मग ठीक आहे, मग तसं आपलं संस्कृत किंवा मराठी कॉन्टेक्स्टने एक नाव आहे आणि ते आपण उलट मग म्हणजे ऍक्च्युअली आम्ही खूप फर्म होतो की जर आपण कुठलं नाव ठेवलं तर आपल्या मातीशी रिलेटेडच काहीतरी ठेवू असं नक्की. आणि ते आपल्यालाही कनेक्ट होतं आणि बरेच वेळेला असं आम्हाला छान फीडबॅक मिळतो की अरे इट फील सो कनेक्टेड. मला आय एम प्रिटी शुअर खूप मेहनत असणार ह्याच्यात, वेळ काढून एक तर ह्याला वेळ कसा पुरतो हे मला खरंच कमाल वाटते. एवढे तुम्ही बिझी असता दोघे जण, मुली सुद्धा तुमच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि पण ऑफिस हे वास्तू रियालिटी सांभाळून फॅमिली टाइम मिळतो का रे? किंवा मग जर चौघच असलात घरी तर काय करायला आवडतं, म्हणजे कसा वेळ घालवतो? भरपूर फॅमिली टाइम तर आमची फर्स्ट प्रायोरिटी असते. म्हणजे का तो अर्धा तासाचा असू दे, 10 मिनिट्सचा असू दे, त्याच्यातून सुद्धा आम्ही काहीतरी असं करतो की मुली सुद्धा खुश होतात. आम्हाला वॉकला जायला आवडतं. ओके. वॉकला जातो, मूवी बघतो, कार्ड्स खेळतो, अगदी हवं तर बॅकयार्ड मध्ये सगळे मिळून काम करतो. म्हणजे सगळीकडे एकत्र राहायचं एवढं आमचं टार्गेट असतं. मग ते कसंही असो. जनरल असं काय करतो ना की ऍक्टिव्हिटी काढली ना की असं फॅमिली मिळून काहीतरी, जसं आता शिवसेनेचं सुद्धा राईट, अगदी डे 1 पासून जेव्हा चालू झालं तेव्हा सुद्धा सानवी म्हणजे पार्टिसिपेट करायची, रानू करायची. तेव्हा जान्हवी लहान होती, पण मग ऑब्व्हियसली ना आता ती असते, ढोल वाजवते ती, यू नेम एनिथिंग. म्हणजे इव्हन रिअल इस्टेटमध्ये सुद्धा आता सानू बऱ्यापैकी इंटरेस्ट घेते. ते 1-2 प्रॉपर्टी सुद्धा ती मॅनेज करते. तिने सुद्धा आता लायसन्स घेतलंय. इनफॅक्ट शी इज गोइंग टू जॉईन, म्हणजे ऑलरेडी जॉईन, पण आता ऍक्टिव्ह होईल ती. आता तिचं ग्रॅज्युएशन झालं की ती म्हणली मला तुमच्याबरोबर ट्रान्झॅक्शन्स करायचे. म्हटलं या. तर सांगायचं पॉईंट काय की असं म्हणजे शक्यतो फॅमिली ऍक्टिव्हिटीज होतील दोन्ही. म्हणजे मग आपण एकत्र वेळ काढूया आणि म्हणजे आपल्याला जे जसं आपण बोलतो, तू जसं म्हणतेस हा काहीतरी उद्योग करायचे, त्या उद्योगमध्ये ती सुद्धा पार्टिसिपेट करते. असं खूपच छान. पण ऍक्च्युली वास्तू इज ग्रोईंग. दीपाली, प्रमोद, खूप छान वाटलं तुमच्याशी आज मनमोकळे गप्पा मारल्याबद्दल. आणि आय एम प्रिटी शुअर की तुमचा हा सगळा प्रवास ऐकून तुम्ही चाकोरी बाहेर, नोकरीच्या बाहेर विचार करून एक व्यवसाय उभा केला आणि आता तू सुदैवाने आता लेख पण त्याच्यात इंटरेस्ट घेते आणि तो वाढतोय. हे ऐकून खूप लोक प्रेरणा घेणार आहेत. खूप आपल्या मराठी कम्युनिटीमध्ये खूप चांगले चांगले उदाहरणं आहेत की आता जसं मी रिअल इस्टेटमध्ये काहीतरी करतोय किंवा आपले काही मित्रांचे हॉटेल्स आहेत, त्या बिझनेसमध्ये भरपूर काही करू शकतो. आता तर आपले केटरिंगचे बिझनेसेस किती लोकांनी चालू केलेले आहेत, मॉर्गेजमध्ये किती लोकांनी, असं भरपूर काहीतरी केलं पाहिजे. हे होत राहतं जॉब आणि हे. दिस इज द टाइम वी शुड ग्रो राईट. की वेगवेगळे एजंट, इन्शुरन्स एजंट्स असतात वेगवेगळे, असं भरपूर ग्रो व्हायला स्कोप आहे. आणि मला असं वाटतं
आणि मी उलट बोलताना भरपूर तुम्ही या कम आस्क मी लाईक मला जे माहिती आहे ते मी नक्की शेअर करेल की अजून काय करू शकतो आपण. तर येस, म्हणजे डेफिनेटली असं जर कोणी पाहून आणखीन जर काही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या तर दॅट्स द म्हणजे दॅट्स अ लार्जर पिक्चर. ऍब्सोल्युटली एव्हरीबडी शुड डू दॅट. नाही हे असंच तुमचं दोघांचं प्रेम सुद्धा आणि तुमचा हा यशाचा व्यवसायाचा ग्राफ सुद्धा असा वरच जाऊ दे कायम. आणि आज आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल खूप खूप मनापासून थँक्यू. थँक्यू. चला आता कार्यक्रमाची सांगता एक छानसा उखाणा नवऱ्यासाठी घेऊन करतेस का दीपाली? अरे नक्कीच. दिवस आहे आनंदाचा, गौरी अमोल यांच्या नवीन उपक्रमाचा. प्रेक्षक वर्ग असू दे लाखोंच्या संख्येने तुमच्या पॉडकास्टचा. सण आहे गुढीपाडव्याचा, मराठी नवीन वर्षाचा. माझा आणि प्रमोदचा संसार आहे जन्मोजन्मीचा. क्या बात आहे. खूप खूप मनापासून धन्यवाद दोघांचेही. खूप मजा आली आम्हाला. तुमच्या सगळ्या गमती जमती गप्पा गोष्टी सगळं ऐकायला खूप खूप छान वाटलं. मित्रहो, पुन्हा लवकरच भेटू अशाच एका खूप छान इन्स्पायरिंग पाहुण्याबरोबर. तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा. नमस्कार.